नमस्कार, HP लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत। आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत डॉक्टर निलेश साबळे। डॉक्टर निलेश साबळे यांची तशी ओळख करून द्यायला नको, परंतु काही परीक्षकांना कदाचित ते परिचयाचे नसतील। झी मराठी वाहिनीवर जो चला हवा येऊ द्या हा फेप कार्यक्रम आहे, गेल्या 10 वर्षापासून त्यांनी वसई विरार करणारच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला जगाला हसवून सोडलंय आणि हसवून पोट दुखण्या इतकं हसवलंय असे डॉक्टर निलेश साबळे अशी यांची ओळख। आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आहेत। सर नमस्कार। आज वसईमध्ये तुम्ही एका जिमला भेट दिली, अर्थ फिटनेसला, म्हणून आज आम्ही वेळात वेळ काढून बराच वेळ तुमची वाट पाहिली। काही चर्चा करायची होती। मागील अनेक दिवसांपासून जे प्रसार माध्यमावर चर्चा आहे की डॉक्टर निलेश साबळे हे चला हवा येऊ द्यामध्ये दिसणार नाहीत, हे पहिली गोष्ट हे खरं आहे की आणि असेल तर यामागची कारणं काय आहेत? नाही, हे खरं आहे की आता मी या कार्यक्रमाचा भाग नसणार आहे इथून पुढे, पण गेली 10 वर्ष जवळपास हा चला हवा येऊ द्या कार्यक्रम सुरू आहे आणि प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं या कार्यक्रमावर आणि सगळ्या कलाकारांनी, सगळ्या टीमनी प्रेक्षकांना प्रचंड हसवलं आणि मला दिग्दर्शनाची संधी मिळाली, मला लेखनाची संधी मिळाली। या सगळ्या गोष्टी मी 10 वर्ष करत आलो, पण आता कुठेतरी थोडासा ब्रेक घ्यायची मला थोडीशी इच्छा होती। त्यामुळे खरं तर मी एका ब्रेकवर चाललो, या कार्यक्रमातून बाहेर चाललोय। पण याचं कारण एकच की काही छोट्या छोट्या गोष्टी मला करायच्या होत्या, त्या थांबल्या होत्या बऱ्याच वर्ष आणि तब्येतीची थोडीशी कुरकुर सुरूच होती। तर घरच्यांचंही असं म्हणणं होतं की एका छोट्या तुला ब्रेकची आता गरज आहे, तू थोडा ब्रेक घे, काहीतरी वेगळं करून तर बघ आयुष्य। पण हा ब्रेक किती दिवसांचा असेल? खूप कमी असेल की मोठा असेल? ब्रेक मला वाटत नाही की तो छोटा असेल, तर तो थोडासा मोठाही असू शकतो, कारण शेवटी ते चॅनल डिसिजन आहे। हवा येऊ द्या जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला नक्कीच ते बघायला मिळेल। मी हवा येऊ द्या असेल की नाही हे मला माहिती नाही, कदाचित मी नसेलच, पण मी वेगळ्या एखाद्या सिनेमातून, वेब सिरीज मधून कुठून तरी तुम्हाला नक्कीच भेटायला येईल। समजा चला हवा येऊ द्या डॉक्टर निलेश साबळे नसतील तर डॉक्टर निलेश साबळे नक्की आम्हाला कुठे बघायला मिळतील? निलेश साबळे तुम्हाला आता लवकरच एका सिनेमाच्या माध्यमातून बघायला मिळणार आणि त्याचं काम मी आता सुरू केलेलं आहे, सध्या लिखाण सुरू आहे आणि मी बरीच वर्ष थांबलो होतो या गोष्टीसाठी की जर एखादा गॅप मिळाला समजा तर आपण एक चांगला उत्तम विनोदी सिनेमा प्रयत्न करूयात बनवण्याचा। शेवटी मायबाप प्रेक्षक असतात, ते परीक्षक असतात। आजपर्यंत आम्ही तुम्हाला अँकर म्हणून पाहिलं, दिग्दर्शक म्हणून पाहिलं, आता एक सुपरस्टार हिरो म्हणून पाहायला मिळेल। हा प्रयत्न चालला, सुपरस्टार हे लोक ठरवतील। आपण एक काम करूया, एक अभिनेता म्हणून मी काम करीत कदाचित आणि मी एकटा नसेल, अर्थात ती टीम असेल आणि त्या टीमचा एक आगळा वेगळा चांगला धमाल सिनेमा बनवण्याची एक डोक्यामध्ये कल्पना सुरू आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीने थोडं आता काम करण्यासाठी हा ब्रेक घेतला। सर 10 वर्ष आपण झी सोबत होतो, 10 वर्ष म्हणजे हा काय कमी काळ नाही। मागे जाऊन पाहता काय आठवणी आहेत किंवा काय सांगाल या शो बद्दल? नाही, झी मराठीनं खरं तर सुरुवात झाली माझी, झी मराठीमुळे माझी सुरुवात आहे, कारण महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाचा शो आला, ज्या शो मधून मी विनर झालो। तिथून पुढे जे कार्यक्रम मी केले ते सगळे झी मराठीवर केले। फुबाईपू नावाचा शो मला त्यांनी दिला अँकर करायला, त्यानंतर डब्बा गुल सारखा एक शो होता, काही काळ मी होम मिनिस्टर पण केलं होतं, त्यानंतर मग आता हवा येऊ द्या इतकी वर्ष सुरू आहे, अनेक अवॉर्ड शोज लिहिले मी, तिकडे अँकर पण केलं। पण या कार्यक्रमाने खूप दिलं हवा येऊ द्या, कारण ज्या घटना मराठी स्टेजवरती घडल्या नव्हत्या त्या या मंचावरती घडल्या। जसे काही चमत्कार घडले, सचिन तेंडुलकरांसारखा इतका मोठा व्यक्ती, इतकी मोठी हस्ती या मंचावरती आली की ते कुठल्याही रियालिटी शो मध्ये सर जात नाहीत, पण हवा येऊ द्यासाठी ते आले होते। शाहरुख खान, सलमान खान ही तर मंडळी आलीच, पण मराठी सिनेमा, मराठी नाटकाला एक वेगळा प्लॅटफॉर्म हवा येऊ द्यानं नेहमीच दिला होता, पुढेही देत राहील। आणि मला वाटतं की ह्या सगळ्या ज्या आठवणी आहेत 10 वर्षाच्या, एखादं पुस्तक लिहिण्या इतक्या आठवणी आहेत। एखादी विशेष आठवण काय सांगाल, खास आठवण अशी? खास आठवण खरं तर खूप आहेत, अनेक आठवणी आहेत याच्यामध्ये, पण मला नेहमी असं वाटतं की ज्या वेळेला हिंदी लोक येतात आपल्याकडे त्यावेळेला आम्हाला प्रश्न विचारला जायचा त्या काळात की काय गरजेचं आहे यांना आणणं, म्हणजे तुम्ही आणता का ते येतात वगैरे, हे बरंच थोडं व्हायचं चर्चा, पण ते लोक यायचे आणि मराठी बोलायचे। सर आम्ही सलमान खानचा शो बघितलेला तुमच्यासोबत आणि सलमान खान एका मराठी रिअलिटी शो मध्ये येणं आणि त्याचं प्रेझेंटेशन पूर्ण शो आम्ही बघितलेला, ते एक चॅलेंजिंग, तो एपिसोड करणं एक तुमच्यापुढे मोठे चॅलेंज होतं, ते कसं तुम्ही पेललं? नाही, अगदी पण मराठी खूप उत्तम बोलतात सलमान खान, हे सगळ्यांना माहिती आहे आणि ते हा कार्यक्रम बघायचे, त्यांनी पाहिले होते याच्या अनेक ऑडिओ क्लिप्स, व्हिडिओ क्लिप्स, आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्या सिनेमासाठी त्यांना सुलतानसाठी यायचं होतं आणि मग ते आले आणि घरातच त्यांच्या मराठी वातावरण हे सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या आई मराठी आहेत त्यामुळे ते उत्तम मराठी बोलतात आणि ते आले होते ॲक्च्युली 2 तासासाठी, पण ते आमच्याकडे जवळपास 5 तास रमले होते आणि ते घरी जायला तयार नव्हते, इतके ते लोळत होते। तो एपिसोड सगळ्यांनी बघितला, युट्यूबवर आहे सुद्धा,
तर अशी माणसं या मंचावरती येतील असं मला त्यावेळेला वाटलं नव्हतं. आमिर खान 2दा आले, अक्षय कुमार 5 वेळा आले. तर मला वाटतं काय पाहिजे आणखी. सर, चला हवा येऊ दे आणि डॉक्टर निलेश साबळे एक वेगळं समीकरण होतं. आता चला हवा येऊ द्यामध्ये डॉक्टर निलेश साबळे नाही, तर आता जे चला हवा येऊ द्याचं शिवधनुष्य पेलणार कोण आणि प्रेक्षक ते एक्सेप्ट करतील का? हे बघा, शिवधनुष्य हा शब्द खरं तर खूप मोठा आहे, तसं नाही येते. चला हवा येऊ दे हा एक कार्यक्रम आहे आणि मला वाटतं सर, मध्यंतरीच्या काळात अशी एक अफवा होती की कुठेतरी TRP कमी झाला कारण एक कॉम्पिटिटर शो आलेला चला हवा द्यासाठी. ते कारण असावं? नाही, अगदीच नाही. कारण मी अगदी नाव घेऊन बोलेन की महाराष्ट्राची हास्य जत्रा हा आमच्याच मित्रांचा शो आहे. कारण त्याचे दिग्दर्शक लेखक आहेत सचिन गोस्वामी आणि सचिन मोठे सर. हे खरं तर मला गुरुतुल्य आहेत. कारण महाराष्ट्राचा सुपरस्टार शो हा त्यांनी डिरेक्ट केला होता आणि आम्हाला निवडण्याचं काम सचिन गोस्वामींनी केलं होतं. त्यामुळे ती व्यक्ती खूप मोठी आहे आणि तो शो प्रचंड लोकप्रिय आहे महाराष्ट्रामध्ये. पण मला असं वाटतं की हे दोन्ही शो महाराष्ट्राला गरजेचे आहेत असं मी नेहमी म्हणतो. म्हणजे आमच्या फ्लोअर पण शेजारी आहेत. त्यांच्या ब्रेकमध्ये ते लोक आम्हाला भेटायला जातात, आमच्या ब्रेकमधले आमचे लोक त्यांना भेटायला जातात. त्यामुळे ती मैत्री एक वेगळी आहे. म्हणजे कुठेही ते असं राजकीय पक्षासारखं नाही तुमचं वेगळं आमचं नाही, हे सगळे एकत्रच असतो आम्ही. त्यामुळे दोन्ही शो लोकांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांचा बाज वेगळा आहे. ते खूप वेगळ्या बाजात करतात आणि हा बाज वेगळा आहे. त्यामुळे लोकांना दोन्ही बघायला आवडतं. तुम्ही मगाशी बोललात की हे आमचं राजकीय क्षेत्र नाही, जसं आमदार पळवायचं राजकारण चालू आहे तसं तुम्हाला कोणी पळवलं नाही असं तर नाही ना? मला कोण पळव, मी तुमच्या समोर बसलो. मला कोण पळवणार आहे? माझ्या घरचे मला एक वेळ पळवतील असं मला वाटतं. कारण त्यांचं म्हणणं होतं की बरेच दिवस झाले तू घरी येत नाही, त्यामुळे मला किडनॅप केलं तर माझे घरचे करतील, बाकी नाही कोणी करू शकत. सर, वसईचं आणि तुमचं जुनं नातं आहे. आपण एक शो सुद्धा वसईमध्ये GG कॉलेजला केलेला. वसईमध्ये वारंवार भेट देता. वसईचं वातावरण कसं वाटतं? आमची वसई तुम्हाला कशी वाटतं? नाही, फारच उत्तम. मी आत्ताच म्हणालो की आज आपण अर्थ फिटनेसला भेट द्यायला आलोय आणि इथं अविनाशजी भेटले, रुडॉल्फजी भेटले. मला फार बरं वाटलं कारण माझ्या फार भेटी नाही झाल्या, 1-2 वेळाच आपण भेटलो होतो. पण ती एक आपुलकी आहे या सगळ्या व्यक्तींमध्ये. आणि माझे खूप जवळचे मित्र देवेंद्र नेगी जे इथेच राहतात, मी त्यांच्या घरी बऱ्याच वेळेला येतो आणि आमचा रोजचा संवाद असतो. मी 2-3 वेळा इकडे आलो. तसं आपण एकदा शो पण केला होता इकडे राहायला पण मला त्यावेळेला मिळालं. आणि मला नेहमी वाटतं की कुठेतरी एक वेगळा महाराष्ट्र इकडे तुम्हाला नक्कीच बघायला मिळतो. एक वेगळी संस्कृती, बरेच लोक इकडे बघायला मिळतात आपल्याला, अनेक भाषिक लोक आहेत आणि हे सगळे मिळून एकमेकांवर प्रेम करतात, याचा मला खूप आनंद आहे. खरोखरच डॉक्टर निलेश साबळे हे चला हवा येऊ द्यामध्ये नसणार आहेत हे स्वीकारणं हे तुमच्या आमच्यासारख्या प्रेक्षकांसाठी जड असणार आहे. परंतु येत्या काळात डॉक्टर निलेश साबळे कुठच्या व्यासपीठावर असणार त्याची उत्सुकता देखील आम्हाला आहे. त्यामुळे डॉक्टर साहेब धन्यवाद तुम्ही आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.